आरती आपल्यासाठी एका चांगल्या कॉलनीत मी खूप छान घर पाहिलं आहे. खूप लवकरच आपण दोघे तिकडे शिफ्ट होणार आहोत. त्यामुळे तू वेळ न वाया घालवता लगेच सामान पॅकिंग करायला सुरुवात कर. राहुल खूप खुश होऊन आरतीला म्हणाला. पण आरती राहुलच्या बोलण्यावर खुश झाली नाही. ती आश्चर्याने तिच्या नवऱ्याकडे पाहत म्हणाली की अरे राहुल, तू हे काय बोलत आहे? तुम्हाला समजत नाही का? आरती, यामध्ये समजण्यासारखी काय गोष्ट आहे? मी तुला सरळ सांगत आहे की आपण हे घर सोडून आपण तिकडे शिफ्ट व्हायचं आहे. तू पण ना आरती, समजत नसल्यासारखंच करते. आरती म्हणाली की म्हणजे? राहुल, आई बाबांना दोघांनाच या घरात सोडून आपण दुसरीकडे जायचं. तुम्हाला समजत नाही का की समजत असून वेड्यासारखं करत आहात? हे बघ आरती, माझ्या दोन्ही पण भावाने आई वडिलांची जिम्मेदारी घेतली पाहिजे. मी आता खूप दिवस आई वडिलांना सांभाळत आहे. मी आता कंटाळलो आहे. आता तेच आई वडिलांना सांभाळतील. हे आई वडील फक्त माझेच नाहीत, ते आई वडील माझ्या दोन्ही भावांचे पण आहेत. राहुल कोणताही विचार न करता बोलत होता. त्याच्या बोलण्यात असं दिसत होतं की त्याला त्याच्या आई वडिलांची कोणतीच काळजी नाही. आरती म्हणाली की राहुल, मला वाटलं की तुम्ही हे सगळं मस्तीमध्ये म्हणत आहात तुम्हाला, परंतु तुम्ही सिरियस आहात. आणि मला सांगा, या वयात आई बाबा कोणाच्या आधाराने राहणार आहेत? खरंच तो आई वडिलांना या घरात असंच सोडून दुसरीकडे आपण राहण्याचा विचार करत आहे की तुम्हाला तुमच्या भावाकडून बदला घ्यायचा आहे की ते आई वडील सांभाळत नाहीत म्हणून? राहुल म्हणाला की आरती, तुला हे काय सगळं माहीत असून पण तू का विचारत आहेस? आरती म्हणाली की राहुल, मला सगळं माहीत आहे, परंतु यामध्ये आई आणि बाबांची काही सुद्धा चूक नाही. तुझ्याकडे पाहून मला असं वाटत आहे की आई वडिलांना सांभाळणं तुझी जिम्मेदारी नसून तुला वाटत आहे की हे एक काम आहे. अरे राहुल, हे आपलं सौभाग्य आहे की आपल्याला त्यांची सेवा करायला भेटत आहे. ठीक आहे राहुल, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जर तुला दोन्ही पण भाऊ नसते आणि फक्त तू एकटाच आई बाबांचा मुलगा असता तर तेव्हा पण तू आई बाबांना सांभाळण्यासाठी मागे सरला असता का? राहुल रागात आरतीला म्हणाला की हे बघ आरती, तेव्हा वेळ प्रसंग वेगळा झाला असता तर ठीक आहे. तू विचार कर की जर तुझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असता आणि जर तू त्यांना सोडून दुसरीकडे राहायला जाणार आहे आणि हे सगळं तुझ्या आई वडिलांना कळाल्यावर त्यांचं किती मन दुखेल याची कल्पना तुला येत आहे का? अरे, ते दोघे तर आपल्यामुळे तर हसत खेळत आयुष्य जगत आहेत. आपल्या दोघांवर ते जीव ओवाळून टाकत आहेत. जर आपण त्यांच्यापासून दुसरीकडे राहायला गेलो तर या वयात ते कसे खुश राहणार आहेत? आरती पूर्णपणे तिचा निर्णय राहुल पुढे मांडत होती. राहुल म्हणाला की अगं आरती, ही गोष्ट माझ्या दोन्ही भावांना समजत नाही तर मग मी समजून का घेऊ? हे बघ आरती, माझ्यासोबत भांडण करू नकोस. मी भाड्यासाठी ते घर पाहून आलो आहे आणि ॲडव्हान्स पण देऊन आलो आहे. तू फक्त आपलं सामान पॅक करायला घे. आरतीकडे त्याने रागाने पाहिले आणि तो तेथून निघून गेला. राहुल तर बाहेर निघून गेला, परंतु हे सगळं का आणि कशामुळे घडायला लागलं आहे हे तिला समजतच नव्हतं. आरती जेव्हा लग्न करून या घरात आली होती तेव्हा या घरात पूर्ण परिवार भरला होता. सासू सासरे, 2 दीर, 2 जावा आणि मुले. पण दीर कामानिमित्त दुसऱ्या शहरात राहत होते आणि आरती त्यांच्या घरात सासू सासऱ्यांसोबत राहत होती. राहुलचं एक किराणा मालाचे दुकान होते आणि तोच त्याचा व्यवसाय होता. सासू सासरे आरतीला खूप प्रेम देत होते. आरतीने तिच्या स्वभावाने तिच्या सासू सासऱ्यांना लगेचच
आपलंसं केलं होतं आणि राहुल पण आरतीवर खूप जीव टाकत होता. आरती खूपच संस्कारी आणि समजूतदार मुलगी होती. सगळं व्यवस्थित चालू होतं. पण जेव्हा राहुलचं लग्न झालं तेव्हा त्याच्या दोन्ही पण मोठ्या भावाने आई वडिलांची सगळी जिम्मेदारी राहुलवरच टाकली. ते आता आई वडिलांना काहीच पाहत नव्हते. ते कधी आई वडिलांपाशी राहायला येत नव्हते किंवा कधी त्यांना त्यांच्यापाशी राहायला बोलवत नव्हते आणि कधीच ते आई वडिलांना औषध पाण्यासाठी पैसे देखील पाठवत नव्हते. आणि हे सगळेच आता राहुलला खटकायला लागलं होतं. राहुलच्या आई वडिलांनी त्यांच्या मोठ्या दोन्ही पण मुलांना सांगितलं होतं की राहुल आमची पूर्णपणे जबाबदारी घेत आहे, पण कधी कधी औषधासाठी किंवा अजून काही कामासाठी आम्हाला पैसे लागतात, तर मग कधी कधी पैसे तेवढे पाठवत जावा. तर त्यांचे दोन्ही पण मुले म्हणाले की राहुल तुम्ही बनवलेल्या घरात आयतं राहत आहे, तर मग त्याला तुमच्याकडून काय त्रास होणार आहे? तुम्हाला जर इथं भाड्याच्या घरात राहून भाडे द्यावे लागत आहे, त्यामुळे आम्हाला काही सुद्धा मागू नका. सुरुवातीला राहुलला काही वाटलं नाही, परंतु हळूहळू त्याच्या डोक्यात निगेटिव्ह विचार येऊ लागले. त्यामुळे आई वडिलांच्या जिम्मेदारीपासून पळून जाण्यासाठी राहुलने हा मार्ग निवडला होता. आरती हुशार होती. ती तिच्या नवऱ्याला समजून सगळं सांगत होती, पण याबाबत तिच्या सासू सासऱ्यांना माहीत नव्हतं की राहुलने दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ती पण कोणाला काही म्हणाली नाही, पण ते बरोबर बोलतात की भिंतीला सुद्धा कान असतात. आणि अशा प्रकारे आरतीच्या सासू सासऱ्यांना पण उडत उडत सगळं कळालं होतं. पण ते बिचारे काही बोलू शकत नव्हते, कारण त्यांच्या दोन्ही पण मुलांनी त्यांची साथ सोडली होती. तर मग ते राहुलकडून काय अपेक्षा करणार होते? ते शांत मनाने देवाची परीक्षा पाहत होते की खरंच त्यांच्या मनात काय सुरू आहे. पण हा आरतीवर कुठे ना कुठे त्यांचा विश्वास होता. त्यांना माहीत होतं की आरती हे सगळं विस्कटून देणार नाही. जेव्हा आज राहुल आरतीला हे सगळं बोलत होता, तेव्हा बाहेर बसलेले ते दोघे त्यांना स्पष्ट ऐकायला येत होतं. तरी पण ते काही म्हणाले नाही. त्यांना काही वाटले नाही, परंतु नातवाशिवाय कसं राहायचं हा विचार येऊन त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हातारपणा तेवढा नातवंडाजवळ येऊन खेळतात तेव्हा आपलं सगळं दुःख आपण विसरून जातो. पण जर मुलेच इथून निघून गेले तर काय होईल हा विचार त्यांच्या डोक्यात येत होता. राहुल जेव्हा बाहेरून आला तेव्हा तो याच गोष्टीसाठी आरतीवर ओरडत होता, परंतु आरती या पापासाठी भागीदार बनत नव्हती. तो तिला म्हणाला की आरती शांत मनाने सगळं सामान बांधायला घे आणि माझ्यासोबत याच्यावर एक शब्द पण बोलायचा नाही. जे मी सांगेल ते तू तसंच करायचं आहे. त्यानंतर आरती म्हणाली की ठीक आहे, जर तुमची हीच इच्छा असेल तर ती इच्छा मी पूर्ण करते. मी मुलांचं आणि तुमचं सामान पॅक करते, परंतु मी आई बाबांना सोडून तुमच्यासोबत तिकडे येणार नाही. आणि हा माझा हट्ट आहे आणि मला पण यापुढे एक शब्द ऐकायचा नाही. राहुल आरतीचं बोलणं ऐकून थक्क झाला. तो म्हणाला की अगं आरती, तू हे काय बोलत आहेस? अगं मी आणि मुले तुझ्याशिवाय कसे राहू शकतो? तर मग तू राहुल हा विचार का करत नाही की आपण इथून निघून गेल्यावर आई बाबा आपल्याशिवाय कसे राहणार आहेत? काही पण झालं तरी मी आई बाबांना सोडून येणार नाही. असं म्हणता म्हणता आरतीच्या डोळ्यात पाणी आलं. राहुल म्हणाला की अगं आरती, तू हे काय बोलत आहेस? अरे राहुल, मी तुला हेच सांगत आहे की म्हातारपणात आपणच त्यांचे साथी आहोत आणि आपणच त्यांचं सुख दुःख आहोत. तर मग आपण यांना असं वाऱ्यावर सोडून कसं जाऊ शकतो? माझा या घरातून पाय निघणार नाही. तू माझं कधीच ऐकत नाही. बघेल तेव्हा तू फक्त ओरडतच असतो.
हे बघ राहुल, शांत मनाने विचार करून बघ. मी जे काही बोलत आहे ते चुकीचं आहे का? अरे हा समाज, माणसे काय म्हणतील याची मला काळजी नाही, पण तरी पण मी सांगते की दरवेळेस सून वाईट असते म्हणून वेगळं राहायला लागतं असं मी यावेळेस घडून देणार नाही. हा समाज तर सहजच म्हणेल की सूनच वाईट होती, त्यामुळे ती नवऱ्याला घेऊन वेगळी राहिली. आणि मला आज समाजाला हे दाखवायचं आहे की सून इथे राहण्याचं बोलत आहे आणि मुलगा इथून जाण्याचं बोलत आहे. आज आरतीच्या बोलण्यावर राहुल खूप विचार करू लागला. थोडा वेळ विचार करून राहुल म्हणाला की आरती, तू कोणत्या मातीची बनली आहेस? अगं, आजकाल सुना ह्या सासू सासऱ्यांपासून वेगळं राहण्यासाठी तडफडत आहेत आणि तू आहेस की मी तुला यांच्यापासून सुटका देत आहे, पण तुला यांना सोडायचं नाही. मला तुझ्यासारखी बायको मिळाली हे माझं सौभाग्य आहे. त्यामुळे मी ज्या वाईट रस्त्यावर चाललो होतो त्या रस्त्यावर मला तू पाऊल पण ठेवू दिलं नाही. माझ्यापेक्षा माझे आई वडील सुद्धा भाग्यवान आहेत की त्यांना तुझ्यासारखी सून मिळाली आहे. आज खरंच राहुल आरतीच्या पुढे नतमस्तक झाला होता. सुनाचं आणि मुलांचं बोलणं सासू सासऱ्यांना ऐकायला येत होतं. त्यांना आरतीचं बोलणं ऐकून त्यांचं मन प्रसन्न झालं होतं. तर खरंच आरतीसारखी सून घरात आली तर कोणताच मुलगा आई वडिलांपासून लांब राहणार नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.